नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे एक रेसिपी. तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल रेसिपी कशाची आहे. तर हो, मी आज माझ्या पद्धतीने मी कारल्याची भाजी कशी करते ते सांगणार आहे. तसं तर मी कारल्याची भाजी 2-3 प्रकारे करते, पण तुम्हाला मी त्यापैकी एक पद्धतच दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पण हो, रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी कढईला प्लीज इग्नोर करा, कारण की कढई जी आहे ना ती का काळी पडते ती पण मला माहीत नाही. जी साईडला काळी काळी दिसत आहे ना, असं म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट करणारे पण लोक कोणी येतात, तर म्हणते त्यांना सांगत आहे मी, जी कढई आहे ना ती तेल गरम केल्याबरोबरच का काळी पडते मलाही माहीत नाही. अदरवाईज ती चांगली घासते वगैरे मी, पण हाच एक भांडा माझा आहे, जिद्दी भांडा म्हणू शकता, काळं पडतो. तर असो, तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कारले आहे ना असे बारीक बारीक काप करून घेतले. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये, छान मधून कापले ते कारले. मी गोल कापत नाही. जे गोल कापलेले कारले आहेत ना ते वेगळी काढून ठेवले, ते अद्दूसाठी वेगळी रेसिपी करायची आहे म्हणून. तर कारली छान कापून घेतले. त्यानंतर कारले कापल्यानंतर त्याला मीठ चोडून थोडंसं पाणी सुटेपर्यंत चोडायचं. त्यानंतर त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. असं केल्याने कडूपणा थोडं कमी होतो. त्यानंतर आहे ना मी इकडे भाजीची तयारी करत होती. कारली तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर क्रिस्पी तळून घ्या. ज्याला जसं हवं असेल तसं तळून घ्या, कारण की मला जास्त क्रिस्पी आवडत नाही, म्हणून थोडेफारच मी फ्राय केले. म्हणजे कारली थोडंसं नरम होतात. तळलं की आपल्याला समजतेच म्हणजे किती तळले आहे किती नाही. तर ऑलमोस्ट तळून घ्यायचं कारली. तळून घेतल्यानंतर मग भाजीची तयारी इकडे माझी चालू होती. भाजीसाठी आहे ना मी 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले होते. त्यानंतर 5-6 लसूण घेतले होते. 5-6 लसूणाचा ठेचा, म्हणजे खलबत्त्यात चांगलं ठेचून घ्यायचं. मी पेस्ट वगैरे नाही घेत, म्हणजे चांगलं असं थोडं ठेचून घ्यायचं, एकदम ही पेस्ट नाही करायची. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि मिरची, तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट वगैरे पाहिजे असेल तर तुमच्या प्रमाणात तेवढी मिरची घ्यायची. त्यानंतर ज्या कढईमध्ये मी कारली फ्राय केले होते ना, त्याच कढईत आहे ना मी भाजी फोडणीसाठी, म्हणजे ती कढई मी भाजी फोडणीसाठी घेतली होती. दुसरी कढई वगैरे भरवत नव्हती, कारण की त्यात फक्त फ्रायच केलं होतं, त्यात फोडणी दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर फोडणीची तयारी, हे बघा मी टोमॅटो, लसूण, मिरची आणि इकडे कांदा घेतलं होतं. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 माप तेल टाकलं होतं. ते तेल छान तापू द्यायचं. तापून झाल्यानंतर त्यात जिरं ॲड करायचं. जिरं छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यात मोहरी ॲड करायची. मोहरी पण छान तडतडू द्यायची. जिरं आहे ना थोडं लाल होतपर्यंत ठेवायचं. आपण इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी जिरं थोडं, म्हणजे अर्धा मिनिट थोडा वेळ जास्त ठेवते जिरं कढईमध्ये. त्याची पण टेस्ट आहे ना भाजीला खूप चांगली येते. तर हे छोट्या पद्धती आहे ना, ट्रिक आहे ना, आपल्या भाजीला वेगळीच टेस्ट देतात. तर जिरं आणि मोहरी छान तडतडून झाल्यानंतर त्यात मी कांदा ॲड केली आहे. आणि हो, कांदा मी जे कापलं होतं ना त्यातून थोडंसंच कांदा ॲड केली. बाकीचं कांदा आहे ना जेव्हा मी टोमॅटो वगैरे टाकते तेव्हा टाकायचं. तर हे बघा, इथे छान कांदा परतून घ्यायचं. थोडंसं लाल ब्राऊन होतपर्यंत कांदा छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना इथं थोडंसं कांदा लाल ब्राऊन झाले की त्यानंतर इथे लसूण ॲड करायचं. लसूण पूर्ण पेस्ट करायची नाही, सांगितली त्याप्रमाणे थोडं असं जाडसरच ठेवायचं. लसूण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तसं थोडं जाडसरच ठेवायचं, कारण की तसं ठेवल्याने आहे ना त्याची चव आहे ना भाजीला खरंच चांगली येते. तर ते पण छान परतून घ्यायचं. लसूण पण थोडंसं लाल ब्राऊन होतपर्यंत छान परतायचं. ते परतून झाल्यानंतर तुम्ही त्यात मिरची ॲड करू शकता, म्हणजे मिरची ॲड करायची. मिरची ॲड केल्यानंतर ते पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. मिरची थोडंसं तडतपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आहे ना तिथे टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो ॲड करून छान परतून घ्यायचे. जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही, मऊशीर शिजत नाही ना, तोपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आहे ना त्यात मग सुखे जिन्नस घालू शकता. यात मी कोणताही एक्स्ट्रा मसाला यूज करत नाही. तिखट पावडर, हळद आणि मीठ, बस एवढेच जिन्नस घालते मी. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही मसाला मी यात घालत नाही.
तर तुमच्या टेस्टप्रमाणे इथे थोडंसं तुम्ही तिखट घेऊ शकता. तिखट मी थोडंसंच टाकली आहे कारण की मिरची पण त्यात ॲड केलं आहे म्हणून. त्यानंतर मीठ टाकलं, त्यानंतर हळद टाकली. हळद आहे ना मी फ्राय करताना पण थोडीशी रंगासाठी टाकली होती, त्याच्यामुळे आता थोडीशी कमीच हळद टाकली आणि ते छान परतून घ्यायचं. टोमॅटो वगैरे मऊ शिजू द्यायचे. त्यानंतर माझे इथं टोमॅटो वगैरे छान मऊ शिजले होते. त्यानंतर जे फ्राय केलेली जी काढली होती ना ती ॲड केली. ॲड केल्यानंतर आहे ना खूप छान परतून घ्यायचं त्या काढलेला, म्हणजे जे आपले मसाले वगैरे टाकले होते तिखट मीठ ते चांगले मिक्स होतपर्यंत काढली छान परतून घ्यायची. त्याच्यानंतर 5 मिनटं झाकून आहे ना त्याच्यानंतर पुन्हा ते काढली, म्हणजे अधेमध्ये परतत राहायची. जे झाकलं होतं मी ते तुम्हाला दाखवलं नाही. कारली आहे ना ऑलरेडी आपले फ्राय होते म्हणून काढलीला जास्त शिजवण्याची गरज पडत नाही. आता फक्त 5-6 मिनटं काढलीला झाकून छान शिजू द्यायचं. अधेमध्ये परतत राहायचं कारण की काढली खाली लागते म्हणून. तर आपली अशी काढलीची भाजी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप खूप छान लागते. मला तर ही भाजी अशा प्रकारे केलेली भाजी खूप आवडते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला एकदा नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.